या नाट्यमय एकपात्री प्रयोगाचे ते स्वतः लेखक आणि दिग्दर्शक आहेत आणि ह्या एकपात्री नाट्याभिनयाचा जो आशय आहे तो असा आहे, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सर्व कादंबरीमधील पात्रांचा सखोल अभ्यास करून नाट्यांतरांचा जिवंत आणि संवेदनशील साक्षात्कार, जिवंत अनुभव सादर करण्यासाठी माणूसच सर्वस्व आहे, प्रत्येकातील माणसाला जागे करण्यासाठी आपणासमोर आता सादर होत आहे माझं नाव माझी कहाणी, डॉक्टर राजू जयसिंग पाटोळे सर. ओके, हॅलो. आपला नियोजित कार्यक्रम हा खरं ठरलेल्या वेळेप्रमाणेच होणार आहे, पण सरांच्या आग्रहाखातर हा माझा कार्यक्रम नंतर होणार आहे. जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विविध कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि त्या कादंबऱ्यांमधील अनेक पात्र, त्या पात्रांचा समग्र अभ्यास केल्यानंतर असं जाणवलं की अण्णाभाऊ साठे यांच्या सन्मानार्थ आपण असं काहीतरी वेगळं करू शकतं का. आणि ह्या संपूर्ण विवेचनामधून एक सुंदर कॅरेक्टर तयार झालं, एक पात्र तयार झालं आणि ते एकपात्री नाट्याभिनय मी तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न करत आहे. हा कार्यक्रम प्रोफेशनली नंतर होईलच, पण सरांच्या आग्रहाखातर मी एकदा करत आहे. एकपात्री नाट्याभिनयाचं नाव आहे माझं नाव माझी कहाणी. काय म्हणावं माझं नाव? कधी मी मजूर, कधी खोली, कधी हुजुराचा नौकर. कोणी विचारत नाही माझं खरं नाव. आईने मला जेव्हा जन्म दिला तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये मी राजासारखा होतो, पण जगाने मला फक्त भुकेल्या पोटासारखं पाहिलं. आईचा चेहरा आठवतो. पोटाची आग शांत करायला स्वतःच्या अंगावरील पदर फाडून दिला. आणि बाबांनी आयुष्यभर शेतात घाम गाळला आणि स्वतःसाठी एक दाणाही हातात घेतला नाही. जमिनीत आम्ही रक्त मिसळलं, पण धान्याच्या गोदामात आमचं नाव नाही. तुम्हाला वाटतं का आम्ही मातीचे पुतळे आहोत? आमच्याही स्वप्नांचा रंग असतो. शाळेत जायचं होतं, पाठीवर ती अक्षरी कोरायची होती, पण माझ्या पाठीवर पाट्याऐवजी विठ्ठ्यांच्या बटांचा गड्डा रचला गेला. गाणं गायचं होतं, पण गळ्यातून फक्त हंबरडं निघालं. खेळायचं होतं, पण हातात बेडी पडली. अण्णाभाऊ म्हणाले होते, हा अंधार कायमचा नाही, उजेड येणारच. त्यांचा आवाज माझ्या कानात घुमतो. ते म्हणाले, मनुष्य हा माणूस म्हणूनच जन्माला येतो, कोणीही लहान नाही. आणि त्यांच्या या शब्दांनी माझ्या अंगात नवा रक्त संचार केला. आज मी तुमच्यासमोर हात जोडायला आलो नाही, मी आलोय मूठ आवळायला. तुम्ही माझं नाव विसरला तरी चालेल, पण माझा लढा विसरू नका. कारण मी एकटा नाही, माझ्या पाठीमागे हजारो उपाशी पोट, हजारो अपमानित झालेले चेहरे, हजारोंच्या डोळ्यातील ज्वाला आहे. आता मी ही कहाणी सांगणार नाही, ही कहाणी सांगेल माझा घाम, माझा अश्रू, माझं रडणं, माझं हंबरणं. इतिहास सांगेल. तो माणूस फक्त भिकारी नव्हता, तो होता एक क्रांतीचा सैनिक. कुणीतरी म्हणेल तो कुठल्याही जातीचा, समाजाचा नव्हता, तो होता एक माणूस. धन्यवाद. अतिशय सुंदर. आवडलं सर्वांना? अरे मग टाळ्या जोरदार. सर्वांचं क्षमस्व आहोत, कारण ते लाइटिंग इफेक्ट मध्ये मला तो एक रस तयार करायचा होता. सर, मला ते व्हायब्रेशन तयार करायचे आहेत. ऍक्च्युअली मी आज तुमच्या समोर अशा दोन प्रकारच्या नाट्याभिनयाचं सादरीकरण करणार आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जगातील सगळ्यात उत्तमातलं उत्तम नाट्यांतर करणारा लेखक.
की प्रत्येक शब्दांमधून तो अभिनय तयार होण्याची ताकद जर कोणा लेखकामध्ये असेल तर ते फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच. आणि त्यांचंच रक्त आपल्या रक्तात आहे ना, जेनेटिक्स. तर त्याचा एक छोटासा प्रसंग मी तुमच्या समोर सादर करणार आहे. दुसरा प्रसंग तर मी तुम्हाला रडवणारच आहे, तो आता मी नाही करत. तो जिवंत प्रसंग की जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असते आणि त्यांनी तो प्रसंग बघितला असता तर तो तुमच्या समोर कसा सादर केला असता. धन्यवाद. बाहेर पावसाचं थैमान सुरू आहे. लोक इथे पोचेपर्यंत थोडासा वेळ होतोय, म्हणून कार्यक्रमाच्या प्रारंभाला वेळ होतोय. आपल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश पतंगे सर इथे उपस्थित झालेले आहेत. ते अगदी वेळेवरती आलेत. थोड्याच वेळामध्ये मंत्री महोदयांचं आगमन होईल. काही मंडळी आता इथे बाहेर आलेली आहेत, ते सर्व इथे उपस्थित राहावेत अशी मी त्यांना विनंती करतोय. आपल्याला काही सूचना आहेत. आपल्या सगळ्यांच्याकडे मोबाईल फोन असतात, ते मोबाईल फोन वाजतात. फक्त कार्यक्रम सुरू असताना ते वाजू नयेत म्हणून ते बंद करावेत किंवा व्हायब्रेटिंग मोडवरती वळवावेत. कार्यक्रम सुरू असताना जर फोन वाजला तर कार्यक्रमात विक्षेप निर्माण होतो. दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे कार्यक्रम सुरू असताना आपण आपसात फारसं बोलू नये, त्यांनी पुन्हा एकदा एक दुसरा विक्षेप तयार होतो. थोड्याच वेळामध्ये आपण अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या परिसरातच काढली. मुलांनी अतिशय सुरेख सादरीकरण केलं. आपल्या महाराष्ट्राचं एक फार छान वैशिष्ट्य आहे, जेव्हा विठूच्या हरिनामाचा गजर होतो त्यावेळेला तो हरिनामाचा गजर आपल्याला सगळ्यांना एक करून टाकतो. विठ्ठल या नावाची एक उपपत्ती सांगितली जाते. मी मराठीचा शिक्षक आहे, माझं नाव नितीन आरेकर. विठ्ठल हे नाव कसं बनलं तर विठ्ठ अधिक स्थल, प्राकृतात विठ्ठ म्हणजे विष्णू आणि स्थल म्हणजे शिव संस्कृतामधून. आपल्या देशामध्ये दोन परंपरा आहेत, वैष्णवांची परंपरा, शैवांची परंपरा. ह्या दोन परंपरांना एकत्र आणून तू काम करत राहा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुम्ही एक गंमत बघा, आपल्या परंपरेमध्ये आलेल्या सर्व देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. विठुरायाच्या हातात शस्त्र नाहीये. तो म्हणतो कलियुगामध्ये तुझं रक्षण तुला करायचंय. अण्णाभाऊंच्या मागे कोण उभं होतं? अण्णाभाऊ स्वतःच होते. अण्णाभाऊ साठेंनी स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवलं. ज्या माणसाला अक्षर ओळख नव्हती त्याच्या अक्षरांवरती विद्यापीठांमध्ये PhD होतात. हे भाग्य कसं मिळालं, केव्हा मिळालं, कुणामुळे मिळालं, या सगळ्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. नुसतं अण्णाभाऊ साठे असं नाव काढून नाही चालणार. त्यांचं रक्त आपल्यामध्ये आहे एवढंच बोलून आपल्याला नाही चालणार. अण्णाभाऊंनी जे कष्ट उपसले समाजासाठी, त्या समाजासाठी स्वतःच्या आयुष्याला झुगारून दिलं, ते झुगारून देणं काय होतं? छोटे शाळेमधले विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत, कॉलेजमधले विद्यार्थी मित्र मैत्रिणी दिसत आहेत. अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व शाळेमध्ये फक्त 1.5 दिवस गेले. फक्त 1.5 दिवस. तुम्हाला माहिती आहे माना हलतायत तुमच्या. पण 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेल्या माणसाच्या लेखनावरती पुढे 1,500 वर्ष अभ्यास होत राहील. का असं घडलं याचा आपण शोध घेऊया. हातामध्ये लेझिम घेतली, देवाचं नाव घेतलं, टाळ वाजवले, चिपळ्यांनी देवाच्या नावाचा गजर केला, तेवढं नाही पुरत आपल्याला. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांचं आयुष्य समाजासाठी झुगारून दिलं होतं. अण्णाभाऊ होण्यासाठी आधी खूप पापड बेलावे लागतात. एक म्हण आहे आपल्यातली. वयाच्या 10व्या वर्षी वडिलांच्या बरोबर 250 किलोमीटरचा प्रवास करून 400 किलोमीटरचा प्रवास करून साताऱ्याकडून अण्णाभाऊ कितीतरी दिवस
भुकेले चालत चालत मुंबईत आलेत, एका झोपडीमध्ये राहिलेत. आणि त्या झोपडीमध्ये राहिलेल्या अण्णाभाऊ साठ्यांनी इतिहास निर्माण केला. आज ज्या नाट्यगृहामध्ये आपण आहोत, हे अतिभव्य नाट्यगृह शासनाने निर्माण केलं आणि नाव दिलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह. का असतं? एक सहज तुम्हाला छोट्यांना मला आठवण सांगायची आहे आणि मोठ्यांच्या आठवणींना उजाळा द्यायला मला जायचंय. अण्णाभाऊ साठे हे मुंबईत एका झोपडीमध्ये राहत होते. झोपडीचा दरवाजा छोटासा होता. कोणीतरी त्यांच्या एका स्नेहाने गप्पा मारता मारता त्यांना विचारलं, अण्णाभाऊ, भाऊ आहे त्यांच्या वडिलांचं नाव, हा, पण त्यांची ओळख अण्णाभाऊ अशीच आहे. अण्णा, तुमच्या झोपडीचं दार किती लहान आहे. अण्णाभाऊने उत्तर दिलं, अरे भारताच्या पंतप्रधानाला माझ्या घरात यायचं असेल तर खाली वाकून यावं लागेल. हा आत्मविश्वास आहे. जर अण्णाभाऊंना आपल्याला समोर ठेवायचंय, आदर्श बाळगायचा अण्णाभाऊ साठ्यांचा, तर या पद्धतीनं स्वतःला घडवावं लागेल. एक नाही, दोन नाही, मराठी भाषेमध्ये साहित्य निर्माण केलेल्या या माणसाच्या लेखनाचे भारतातल्या बहुतांशी सर्व भाषांमध्ये अनुवाद झालेत. रशियनमध्ये अनुवाद झालाय. रशियामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा उभा झाला होता. हे आपण लक्षात ठेवूया ना. माझी ओळख आहे फक्त माझ्याच समाजापुरती असायला पाहिजे काय? माझ्याच गावापुरती, माझ्या राज्यापुरती, माझ्या देशापुरती माझी ओळख अख्ख्या जगाला का नसावी? हे स्वप्न ज्या वेळेला आपण डोळ्यांसमोर ठेवू त्यावेळेला अण्णाभाऊ साठे यांचं रक्त आमच्यामध्ये आहे असं म्हणण्याचा आम्हाला अधिकार राहील. छोट्या दोस्तांना मला हेच सांगायचंय, आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी 2047चं स्वप्न दिलंय. त्या 2047ला अख्ख्या जगामध्ये जर विश्वगुरु म्हणून आपल्याला व्हायचं असेल तर अण्णाभाऊ साठ्यांसारख्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घ्यावी लागेल. आम्ही 60ला पोचलेले लोक इथे माझ्या समोरही अशी बरीचशी दिसत आहेत. 47 मध्ये आम्ही असो नसो तुम्ही असणार आहात, कारण उद्याचा भारत तुम्हाला घडवायचा आहे. हा भारत घडवत असताना ही सगळी महापुरुषांची मांदियाळी तुमच्या समोर या व्यासपीठावरती उगाचच नाही आहे. हे आदर्श आहे. इथली प्रत्येक व्यक्ती हे केवळ छायाचित्र नाही आहे. या व्यक्तीनं आपला भारत उभा केलेला आहे. या भारताच्या निर्मितीसाठी या प्रत्येक व्यक्तीनं आपल्या आयुष्याचं प्राणार्पण केलेलं आहे. त्यांच्या रक्ताचा, अश्रूचा प्रत्येक थेंब जो आहे तो समाजाच्या उभारणीसाठी गेलेला आहे. आणि हे आपण लक्षात ठेवूया. आणि तसं केलं तर मग अण्णाभाऊ साठे हे अजरामर राहतील. केवळ नाव नाही घ्यायचं. तसं पाहायला गेलं तर अण्णा, भाऊ आणि साठे षडाक्षरी मंत्र आहे हा. षडाक्षरी म्हणजे 6 अक्षर आहेत फक्त, पण त्या 6 अक्षरांनी सगळी पृथ्वी पादाक्रांत करून टाकलेली आहे. जगाच्या कोणत्याही खंडामध्ये जा, तिथल्या एका तरी भाषेमध्ये अण्णाभाऊ आहेत. आपण तसं वागूया, तसं जगूया, त्यांचा अनुसार करूया, त्यांच्या उदाहरणाने जगूया. आपण असं समजूया, लक्षात घेऊया की या भारताच्या मातीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीत, ज्या मुंबईमध्ये आपण आहोत, या मुंबईमध्ये 50-70 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे या माणसाचं कार्यकर्तृत्व होऊन गेलं. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये स्वतःला जुगारून देणारे अण्णाभाऊ नंतर या स्वातंत्र्याने माझ्या राज्याला मराठी राज्य म्हणून मान्यता देत नाहीये म्हणून पुन्हा त्याच्याच विरोधामध्ये जाऊन उभे राहिले. संयुक्त महाराष्ट्र उभा राहण्यासाठी अण्णाभाऊ, अमर शेख, शाहीर गवाणकर यांनी जी चळवळ उभी केली, आचार्य अत्रे वगैरे होतेच, पण सर्वसामान्य मनापर्यंत जाऊन पोहोचण्याचं जे कार्य होतं ते अण्णाभाऊंनी, शाहीर अमर शेखांनी, शाहीर गवाणकरांनी केलं. ते फार मोठं काम आहे. म्हणून महाराष्ट्रातले आपण सारे जण ज्यावेळेला मराठी म्हणतो त्यावेळेला केवळ शिवछत्रपतींचं नाव घेऊन चालणार नाही, केवळ बाजीरावांचं नाव घेऊन चालणार नाही, केवळ ज्योतिरावांचं नाव घेऊन चालणार नाही, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आपल्याला चालणार नाही, तर त्या नावाबरोबर त्यांच्या जगण्याचा मंत्र आपल्या रक्ताच्या कणाकणामध्ये जेव्हा आपण भिनवून घेऊ
त्या वेळेला आपण मराठी होऊ, त्यावेळेला आपण महाराष्ट्रीय राहू, त्यावेळेला आपण भारतीय होऊ. मला आदरपूर्वक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की महामंडळांची निर्मिती ही केवळ त्या नावांना अजरामर करण्यासाठी होत नाही. महामंडळांची निर्मिती शासन जेव्हा करतं त्या निर्मितीच्या मागे जो उद्देश असतो तो पुढे शतकानुशतक ह्या लोकांच्या आदर्शांना आपण आपल्या डोळ्यांसमोर ठेवून जगायचं असतं आणि त्याच आदर्शाला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. एवढंच. थोड्याच वेळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला प्रारंभ होतोय. कार्यक्रमाला विलंब झालेला आहे याची आपल्याला सगळ्यांना मनापासून जाणीव आहे. काही जण म्हणतील आम्ही वेळेवर आलो हा अपराध आहे का? नाही. तुम्ही वेळेवर येणं हा जेवढा तुमचा गुण आहे तेवढंच इथे यायला निघालेल्या माणसांच्या मनामध्ये या कार्यक्रमाला येण्याची असोशी सुद्धा आहे. पण पाऊस थांबवतोय, रस्त्यांमध्ये पाणी तुंबलंय, लोक पोहोचतात. थोड्यात कार्यक्रमाला प्रारंभ करूया. तुमच्या अण्णाभाऊंच्या वरती असलेल्या प्रेमाकरता, तुमच्या मराठी भाषेवरच्या प्रेमाकरता मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि काही वेळामध्ये आपण कार्यक्रमाला प्रारंभ करूया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचं थोड्याच वेळामध्ये उद्घाटन होईल. दिवसभराचा कार्यक्रम त्यानंतर चालू राहील. मनापासून स्वागत पुन्हा एकदा. आपण सर्वजण नोंदणी करून आलेला आहात. वारंवार मी सांगतो याचं कारण असं आहे की आपली इथे नोंद होणं हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा आणि पहिल्यांदाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण अशा नावाची एक संस्था RT ही स्वतंत्र संस्था महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली आहे आणि तिच्या वतीनं होणारं अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा जागर करणारं पहिलं साहित्य संमेलन आपल्या मुंबईमध्ये होतंय की अण्णांच्या कर्मभूमीमध्ये होतंय. त्यामुळे आपण सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपली दस्तऐवजामध्ये नोंद असली पाहिजे. म्हणून सगळ्यांची नोंदणी तिथं होणं अपेक्षित आहे. ही वारंवार सूचना संयोजकांच्या वतीनं देण्यात येत आहे. त्याचं महत्त्व आपण लक्षात घ्यावं आणि ज्यांची कोणाची नोंद राहिली असेल त्यांनी कृपया ती करून घ्यावी. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होतोय. आणखी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं लोककला अकादमी स्थापन झालेली आहे मुंबई विद्यापीठामध्ये. आणि त्या लोककला अकादमीचे विभागामध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे लोककलावंत प्राध्यापक डॉक्टर शिवाजी वाघमारे हे आता मी आपणासमोर आणतोय. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजी वाघमारे सर, वेलकम. आपल्याकडे वेळ आहे. मी कविता सत्रामध्ये आहे, परंतु वेळेचा फायदा आपण घेतला पाहिजे. काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे. मी थोडं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. थोडं मला जेवढं आकलन आहे तेवढं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कोण होते? कोण होते? लेखक होते, दिग्दर्शक होते, नट होते, अभिनेते होते, कथाकार होते आणि सर्वात म्हणजे लोकांचे शाहीर होते. बरोबर? लोकांचे शाहीर होते.
आपला महाराष्ट्र कसा आहे पोरांनो? ए पोरांनो, आपला महाराष्ट्र कसा आहे? तुम्ही म्हणताल उन्हाळ्यात गरमागरम आहे, हिवाळ्यात थंड थंड आहे, हा, आणि पावसाळ्यात कसं आहे? पाणीच पाणी आहे. बरोबर आहे की नाही? पण आपला महाराष्ट्र असा नाहीये. आपला महाराष्ट्र कसा आहे माहिती आहे का? वरुणी रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा, इथं नांदती संत महंत परी बोल मराठी मातीचा, असा कणखर महाराष्ट्र आहे आपला. बरोबर की नाही? याच कणखर महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महान प्रतिभावंत लेखकांचा जन्म झालेला आहे. बरोबर? आणि या महाराष्ट्रामध्ये दोन बुद्धीचे लोक राहतात. आपल्या घरापासून दारापासून तर सगळ्यात दोन बुद्धीचे. कोणते? सुबुद्धीचे आणि कुबुद्धीचे. सुबुद्धीचे म्हणजे कोणते लोक? हा, सुबुद्धीचे म्हणजे संत तंत पंत विचारवंत गोर गरीब कष्टकरी शेतकरी मजूर कामगार. बरोबर? आणि कुबुद्धीचे म्हणजे दारू गांजा गुटखा खैनी फैनी खाणारे, कुठं पण पच पच थुंकणारे, अभ्यास न करणारे, माणसामध्ये भांडणं लावणारे, बरोबर, महिलांवर अत्याचार करणारे, असे कुबुद्धीचे लोक. अशा कुबुद्धीच्या लोकांना सावध करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून, कटावाच्या माध्यमातून, शिलकाराच्या माध्यमातून, सवाल जवाबाच्या माध्यमातून समाजाला जागृतन केलेलं आहे, परिवर्तन केलेलं आहे. बरोबर? तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक गण गायचे. ते गण कसं गायचे माहितीये का? तर ते कोणाला वंदन करायचे माहितीये का? पृथ्वीला वंदन करायचे, कष्टकरी शेतकरी कामगारांना वंदन करायचे. बरोबर? तुम्हा आम्हाला वंदन करायचे. तर त्यांचा एक गण आहे, त्यांच्या कार्यक्रमात ते गण गायचे. तर ते गण गाण्याचा प्रयत्न करतो मी. कृष्णकांत शाहीर साबळे यांच्याकडून ऐकलेला गण, त्यांच्या समकालीन असलेले शाहीर चंदू भरडकर, कृष्णकांत जाधव त्यांच्यासोबत असलेले. विश्वव्यापी जनगणा, हे विश्वव्यापी जनगणा, हे विश्वव्यापी जनगणा, हे विश्वव्यापी जनगणा, हे तुम्हा करुणी वंदना गातो शाहीर कवना. हे तुम्हा करुणी वंदना गातो शाहीर कवना. काल तमाशा नमुनी आरंभिलाजी, काल तमाशा नमुनी आरंभिलाजी, करू आम्ही सेवा, हो करू आम्ही सेवा. हे आशीर्वाद द्यावा आम्हाला दाजी, दाजी हे दाजी हे दाजी हे जीजी र जीजी र जीजी. ज्यानी केली तुझी भक्ती, हे ज्यानी केली तुझी भक्ती, झाली आज रामर कीर्ती टिळक महात्मा फुले ज्योती, टिळक महात्मा फुले ज्योती. आंबेडकर आले उदयाला जी, आंबेडकर आले उदयाला जी, आले उदयाला, हो आले उदयाला. पारतंत्र्य गेले विलयाला दाजी, दाजी हे दाजी हे दाजी हे जीजी र जीजी र जीजी. आम्ही कलेचे होदास, आम्ही कलेचे होदास, साधू देशाचा विकास करू, अज्ञानाचा नाच हाच एक मणी ध्यास. वाहुनी कलाकार याला जी, वाहुनी कलाकार याला जी. अण्णाभाऊ साठे, हो अण्णाभाऊ साठे, भूषवी लोकनाट्याला दाजी, दाजी हे दाजी हे दाजी हे जीजी र जीजी र जीजी. धन्यवाद. असे त्यांच्या कार्यक्रमामध्ये गण असायचे. सर्व महापुरुषांना वंदन असेल, कामगारांना वंदन असेल, तर असे वंदन करायचे. आता आपण मुंबईत राहतो, बरोबर? आपण कुठं राहतो माहितीये का? महाराष्ट्राच्या राजधानीत राहतो, बरं का? साध्या सुध्या ठिकाणी राहत नाही.
प्रत्येकाची एक शेवटची मरणाची इच्छा असते की एकदा तरी मुंबईचं दर्शन झालं पाहिजे. प्रत्येकाची, जगातल्या प्रत्येकाची मुंबई शहर बघितलं पाहिजे. बरोबर. तर त्या शहरामध्ये आपण इथं राहतोय तर आपण किती भाग्यवान आहोत. बरोबर नाही. तर आपला वेळ कशासाठी घातला पाहिजे? सत्कारणी घातला पाहिजे. तर अण्णाभाऊ साठेंनी या मुंबईचं वर्णन केलेलं आहे आपल्या लावणीमध्ये. तर ही मुंबई कशा प्रकारची होती? शाहीर पठ्ठे बापूरावांना कशी दिसली मुंबई? तर सोन्याच्या लंकेसारखी. कशी दिसली? सोन्याच्या लंकेसारखी. शाहीर प्रभाकरांना कशी दिसली? तर एखाद्या सौंदर्यवतीच्या गळ्यामध्ये नेकलेसचा हार असतो ना, सुंदर, तशी दिसली. परंतु साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मुंबई कशी दिसली माहितीये का? गोर गरीब कष्टकरी यांची मुंबई आणि श्रीमंतांची मुंबई. म्हणजे एकीकडे श्रीमंत वर्ग आहे आणि एकीकडे झोपडपट्टीमध्ये राहणारा वर्ग आहे. एकीकडे गळ्यात नेकलेस घालून फिरणारी महिला आहे आणि एकीकडे देहविक्री करून जगणारी एक महिला आहे. हे अण्णाभाऊंना शोधलेलं आहे. तर एक मुंबईची लावणी अण्णाभाऊची बघा, प्रयत्न करतो. आता ऑन दी स्पॉट तुमच्या समोर म्हणतोय ते. मुंबईत उंचावरी, हे मुंबईत उंचावरी मलबार हिला इंद्रापुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती. हे परळात राहणारे रात दिस राबणारे, हे परळात राहणारे रात दिस राबणारे, हे मिळेल ते खाऊनी घाम गाळती दादर, हे जी हे जी हे जी जी. हे ग्रँड रोड गोखले रोड, हे ग्रँड रोड गोखले रोड, संडास रोड विल्सन रोड, असे किती रोड इथं नाही गणती. हे गल्ली बोळ किती आत नाक्यांचा नाही अंत, हे गल्ली बोळ किती आत नाक्यांचा नाही अंत, अरबी सागराचा वेडा हिच्या भवती दादर, हे जी हे जी हे जी र जी र जी र जी र जी र जी र जी जी. हे आगीन गाडी मोटर गाडी, हे आगीन गाडी मोटर गाडी, विमान घेते उंच उडी, टांग्यांची घोडी मरती रस्त्यावरती, आहो टांग्यांची घोडी मस्ती रस्त्यावरती. अरे हातगाडी हमालाची भारी गडबड खट्टाऱ्याची, अरे हातगाडी हमालाची भारी गडबड खट्टाऱ्याची, धडपडीत वाहतुकीची रिग लागती दादर, हे जी हे जी र जी र जी र जी जी. ए सेंट जॉर्ज बाटलीवाला, हा ए सेंट जॉर्ज बाटलीवाला केएम वाडी आला, रोग्यांची रोज तो बा गर्दी झडती. तुम्ही जाऊन बघा तिथे कसं आहे वातावरण. कुठे? ए सेंट जॉर्ज बाटलीवाला, ए सेंट जॉर्ज बाटलीवाला केएम वाडी आला, रोग्यांची रोज तो बा गर्दी झडती. टीबी गरमी पटकी परमा खरूच ताप खोकला दमा, असे नाना रोग होऊन कैक मरती दादर, हे जी हे जी र जी र जी र जी जी, हे जी र जी र जी जी. थँक्यू. वाघमारे सर उंच होते, त्यांच्या आवाजाची उंचीही तेवढीच मोठी होती, म्हणून जरा माईक मला खाली घ्यायला लागला. एकदा जोरदार आपण टाळ्यांचा गजर करून त्यांचं कौतुक करूया, सन्मान करूया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आपण प्रारंभ करूया. मी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT महाराष्ट्र याचे व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय सुनील वारे सर यांना विनंती करणार आहे की साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री आदरणीय रमेश पतंगे सर काही क्षणात सर आपल्या बरोबर इथे येतील. त्यांना घेऊन सर्व सन्माननीय व्यक्तींच्या बरोबर
इथे व्यासपीठावर येतील. मी ज्या सन्माननीय व्यक्तींना व्यासपीठावरती बोलवणार आहे त्यांनी त्यांच्या समवेत व्यासपीठावरती यावं. आदरणीय मंत्री महोदय आपल्याला थोड्याच वेळामध्ये इथे आपल्या समवेत जॉईन होतील, येतील. अण्णाभाऊंच्या वरती पावसाचं सुद्धा इतकं प्रेम आहे की तो सभागृहामध्ये इथे टपकतोय आपल्या बरोबर. काही काही वेळेला एक भारतीय म्हणून मला प्रचंड आश्चर्य वाटतं की या भारतामध्ये केवढी अफाट आणि प्रचंड मोठी माणसं जन्माला आलेली आहेत आणि त्या महान व्यक्तींनी या देशाला घडवलेला आहे. आणि ज्यावेळेला या भारतामध्ये भारतीय म्हणून आपण वावरतो त्या वेळेला या सर्वांच्या पदस्पर्शाने पुनते झालेल्या या धरतीवरती आपण चालतो आहोत याचा अभिमान वाटायला लागतो. मी रमेश पतंगे सरांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. मी व्यासपीठावरती माजी आमदार रामभाऊ गुंडिले यांना निमंत्रण देतो आहे. श्रीमती इंदिराबाई अस्वार यांनी व्यासपीठावर यावं. प्राध्यापक डॉक्टर बळीराम गायकवाड यांनी व्यासपीठावर यावं आणि माननीय अनिल वारे सर यांनी व्यासपीठावरती यावं अशी माझी त्यांना आदरपूर्वक विनंती आहे. अनिल वारेजी. आज अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने आपण आयोजित केलेलं आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन मुंबई 2025. आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे आपण कोणत्याही कार्यक्रमाला प्रारंभ करत असताना अग्नीला आवाहन देतो. आपण सगळेजण अग्निपूजक आहोत. आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री आनंद शिंदेजी यांना मी व्यासपीठावरती निमंत्रण देतो आहे. आनंद शिंदे सर. आपण काही क्षण सरांची वाट बघूया. सुरू करूया आपण. आनंद शिंदे सर. प्राचार्य सुवर्णाताई रावळ यांनी व्यासपीठावरती यावं अशी त्यांना विनंती आहे. पुढील थोड्या वेळामध्ये माननीय मंत्री महोदयांचे इथे आगमन होईल, परंतु आपण कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहोत. मी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री रमेश पतंगे सर यांना त्यांच्या परवानगीने कार्यक्रमाला प्रारंभ करायची अनुमती मागतो. आपण कार्यक्रमाचा प्रारंभ स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताने करणार आहोत. मी आपल्याला सगळ्यांना आपल्या जागीच राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याची विनंती करतो आहे. भारताचे राष्ट्रगीत.
भारत माता की. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत, तोवर आपण कोणीही बसणार नाही आहोत. महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत. धन्यवाद. आपण सगळ्यांनी आपल्या जागेवर बसावं अशी विनंती आहे. यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ज्या महान व्यक्तिमत्वावरती श्रद्धा होती, ज्या महान व्यक्तिमत्वानं तुम्हाला आम्हाला कायद्यानं आणि संविधानानं कसं जगायला शिकवलं, कसं जगायचं ते शिकवलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाच्या